नरकातल्या ज्या यातना आहेत, यमाच्या नगरीतल्या ज्या यातना आहेत, त्यामुळे तिथे जो आक्रोश होतो, आरडाओरडा होतो, दुःखाचे हुंकारे असतात, सुस्कारे असतात, वेदनांचं तळमळणं असतं, विव्हळणं असतं, हे सगळं नाहीसं झालं. विलीनो वैवैव स्वतनगर कोलाहल बरा, वैवस्वतनगर कोलाहला विलीन. आणि ते यमाचे जे दूत होते नरकामध्ये आणणं कोणाला ती जीवाला पकडून, हे त्यांचं काम होतं. आणि तो कोटा परा करावा लागतो. असं काही असतं त्या पोलीस ऑफिसरना काही कोटे पुरे करावे लागतात. मग त्यांनी ठरवलं, हे आज आम्ही येणार, जरा काही योजना करून ठेवतो, बाकी हप्ते चालू राहतील, दिवस ती मिळाल. पण आज कोणीतरी पकडून दिला पाहिजे, आज सापडलं नाही तर होते यमदूताने काही कोटा ठरवून दिला असणार की इतके लोक रोज आणलेच पाहिजे. त्यांची म्हणजे पंचायत झाली पाहिजे ती. दकादूतादूरन कचिद पिपरेत अंध्रगडी तुम्ही असे नरकाचे जे भागी मृत लोक की जे नरकात जायचे, त्यांना हुडकण्याकरता यमदूतांना दूरदूरचा प्रवास करावा लागला. तुझ्या आसपास कुठे सापडलेच नाही, काय करणार तिच्याने? त्यांना दूरदूर प्रवास करावा लागला. आणि तुझ्या आसपास काय परिस्थिती निर्माण झाली? विमानातो विमानांची इतकी गर्दी झाली की अनेक ठिकाणी वन वे ट्रॅफिक करून सुद्धा प्रवासाचे जॅम होत होता, तो होतच होता. विमानातो विद्यालय चिरदिविषयाम, आकाशाचे जे आकाश मार्ग आहेत स्वर्गाला घेऊन जाणारे, त्यांच्यावर विमानाची इतकी दाटी झाली की तो ट्रॅफिक कंट्रोल करण्याकरता नाना तऱ्हेच्या योजना कराव्या. तिथे गर्दी झाली आणि हे सगळं ओस पडलं. निरकलोक ओस पडला आणि वैकुंठाच्या मार्गावर खूप गर्दी झाली. हे केव्हापासून झालं? कथा ते कल्याणी यदवधिमही मंडल मगात. तुझी कथा ज्या दिवसापासून, पुन्हा ते माध्यमावर लिहिला, तिथे लिहिला म्हटली ते करा, तुझी कथा ज्या दिवसापासून पृथ्वी तलावर आली, तुझा महिना ज्या दिवसापासून पृथ्वी तलावर पसरला, त्या दिवसापासून ही सगळी अशी पंचायत झाली. कथ्या कल्याणाची तव पसरताया महितली, मी सारा कोलाहल यमपुरी ओस पडली, यमांच्या दूताना मृतपतित शोधून न मिळे, विमानाने त्यांच्या गजबदून स्वर्लोक भरले, विरक्ता निशंकम निरवहि समाधी विधिरहो, सुखम शेषेताम हरिरविरतं नृत्य तुहरः, कृतं प्रायश्चित्तैः अलमथ तपोदान यजनैः, सवित्री कामानां यदि जगति जागर्षि जननी. एक विधान हा भक्ताचा सौधर्य म्हणतात की एकावर श्रद्धा असली की आता बाकीच्या कोणाची आवश्यकता नाही असं त्या भक्ताला मनापासून वाटतं. आणि म्हणून आपल्या श्रद्धास्थानाच्या गौरवाने जगन्नाथ म्हणतात की भागीरथी, आता इतर देवदेवतांना काही काम उरलं नाही. त्यांनी आपला सगळ्या वेळ त्यांच्या आवडीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये खुशाल झाला. काम काय? काम असेल तर ठीक आहे, आपली आवड जरा उंबवणं एवढं तुमच्याकरता करतो असं म्हटलं पाहिजे. आता कामच उडवून नाही मिळत नाही. निरंतर विरक्ता निशंकन निरवधी समाधी विधिरहो, ब्रह्मदेव जो आहे त्याला खुशाल समाधीस्थ घेऊन बसले. निरवधी अमुक इतका वेळ वगैरे काय नाही, त्याला समाधीची आवड आहे ना, नाक धरून बसायची आवड आहे ना, डोळे मिटून बसायची आवड आहे ना, बस किती वेळ बसायचं तेवढं बस, काही काम नाही. सुखम शेषेताम हरी, विष्णूने आपलं शेषशयन मृदू दुलदुलीत छान एकमेकावर 4 कोमर्दलच्या गाड्या घातल्यासारख्या, त्याच्यावर पुन्हा उत्तम काश्मीरी गालीच्या, त्याच्यावर मखमलीचं पांघरून, अशा सगळ्या थाटामध्ये. आणि मातोश्री आपल्या मऊ मऊ हाताने पाय दाबायला बसल्यात. आता झोपण्याचा उद्योग का? एरवी 4 महिने घेतातच झोप, त्यामुळे वर्षभर झोपून काही काम नाही तुम्हाला. सुखम शेषेताम हरी, विष्णूला झोपून घेण्याची आवड आहे, त्याला झोपूनच राहू दे म्हणा.
अविरत नृत्य तुहरा. आणि भगवान शंकरांना अखंड तांडव नृत्य करीत राहू. बायकोला खुश करण्याकरता काय नाना निमित्त काय तसं कोणी बघितलंच नाही. अहो किती प्रयत्न करावा लागतो बायकोला संतुष्ट करायला लागायचे. म्हणजे भगवान शंकरांना सुद्धा काय शिकतो कैलास पर्वतावर कैलासेति मनोहरे माझा श्लोक आहे. पुन्हा आठवणी सांगितलं आशय सांगतो की पार्वतीला सिंहासनावर बसवलं आणि भगवान शंकर तांडव नृत्य करायला प्रवृत्त झालेली आहेत. आणि त्यांच्या साथीला कोण आहे? इंद्र, चंद्र, वरुण. इतकंच नाही तर विष्णू भगवान मृदंग वाजवत आहेत त्यांच्या साथीला. विष्णू सांद्र मृदंग वादन पटुर्देवा समंता. तेव्हा असा नृत्य एकेकाची एक आवड असते किंवा नृत्य करण्याची भगवान शंकरांना आवड आहे. त्यातही पार्वतीला समोर ठेवून नृत्य करण्यामध्ये त्यांना फारच आवड आहे. त्यांना नाव नाचत राहा, आमच्यात काही तक्रार नाही, तुम्ही खुशाल नाच, तुम्ही आणि तुमची पत्नी संतुष्ट होईपर्यंत नाचा. सगळे देव साथीला घ्या, त्यांनाही दुसरं काही काम होतील. कोणा बासरी वाजायला सांगा, कोणा धान वाजायला सांगा, कोणा मृदंग वाजायला सांगा, आहे कसं देत कोणा तुम्ही हे नृत्य करा, आमची तक्रार नाही काही, तुम्हाला कामच नाही काही. सुखम शेषेताम हरिहृदयतन नृत्य तुहरा कृतम प्रायश्चित्तही. अनेक प्रकारच्या पातकांना नाना प्रकारची प्रायश्चित्त आहेत. त्या प्रायश्चित्ताच्या पोथ्या सगळ्या गुंडाळून ठेवायला हरकत नाही. त्यांना काही काम, त्यांचा काही उपयोग नाही, त्यांची काही आवश्यकता नाही. कृतम प्रायश्चित्तही आलमथ तपोदान यजनही. तपश्चर्या करावी, दान द्यावं, यज्ञ करावे. केवढा खतात उठतो, कोण करतो? एकादशी करता करता पंचायत होते, ते तपश्चर्या करावं. आलमथ तपोदान यजनही. तेव्हा ते दान द्यायला नको, ती तपश्चर्या करायला नको, ती व्रत वैकल्य करायला नको, काही नको. का? सवित्री कामानाम यदि जगती जागर्षी जननी. सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी हे माते, तू सावध आणि दक्ष आणि जागृत असताना इतरांना काम काय आहे? तू एकटी पुरुष आहे सगळ्या गोष्टी करणार. सवित्री कामानाम यदि जगती जागर्षी जननी. लावो ब्रह्मा समाधी हरिसुखशयनी झोप घेवो सदाती. राहो नृत्यात दंग त्रिपुर रिपुरसे खंताता मलाती. आर्तांच्या पूर्तीसाठी अविरत असता दक्ष तू एकदर्थ. नाना यज्ञाधिकरणी जप तप अवघे वाटती सर्व व्यर्थ. स्मृतिम याता पुंसाम अकृत सुकृतानाम पिचया. हरन्त्यन्तस्तन्द्रान्तिमिरमिव चन्द्रांशुसरणिः. यं सापे मूर्ति सकल सुर संसेव्य सलिला. मान्तः सन्तापं त्रिविधमपि पापञ्च हरताम्. आई ज्यांनी जन्मात कधी चांगले सत्कृत्य केले नाही, अकृत सुकृतानाम अपि, ज्यांनी पुण्यकृत्य केलं नाही, सत्कर्म केली नाही, अशांच्याही अंतःकरणामध्ये जो अज्ञानाचा दुर्वासनांचा अंधार भरलेला असतो, त्याने चुकून जर कधी तुझं एकदा स्मरण केलंस ना, याता पुंसाम सकृतपी, एकदा जरी तुझं त्यांनी स्मरण केलं तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणात हे सगळे जे दुरित आहे, ही दुर्वासना आहे, जे पातक आहे, पातकाविषयीची आसक्ती आहे, अज्ञान आहे, हे सगळं हरन्त्यन्तस्तंद्रान्तिमिरमिव चंद्रांशुसरणिः. चंद्रप्रकाशामध्ये, पौर्णिमेच्या चंद्राच्या चांदण्यामध्ये जसा अंधकार हा नाहीसा व्हावा, वितळून जावा, विरघळावा, त्याप्रमाणे त्यांच्या अंतःकरणातले हे जे दुरित आहे, त्या ज्या दुर्वासना आहे, त्याची पातक आहे, ही जी कुकृत्याविषयीची ओढ आहे, ती सगळी नाहीशी होते एकदा तुझं स्मरण झालं.
अशी ही यम साते मूर्ती, अशी तुझी मूर्ती सकल सुरसंसेव्य सलिला. सर्व देव ज्याच्या त्या जलाच्या प्राशनासाठी हापापलेले असतात, तहानेले असतात. अमृताच्या प्राशनानंतर सुद्धा त्यांची ती तहान मिटत नाही जी तुझ्या जलाच्या प्राशनाने जाते. पाणी हे शेवटी पाणीच आहे. पाण्याची तहान दुसऱ्या कशाने भागत नाही, पाणीच प्राशन केलं पाहिजे. तसं भागीरथीच्या जलानं जे प्राप्त व्हायचं ती जी तहान आहे ती दुसऱ्या कशाने भागायची नाही. हे मी आपल्या देशाच्या परंपरेकडे सांगतो की पाण्याची तहान पाण्यानेच भागते. तेव्हा देवानीही हिच्या जलाचं प्राशन करण्यामध्ये आनंद मानावा. सकल सुर संसेव्य, ते जलप्राशन करण्यामध्ये देवही आतुर असतात, उत्कंठ असतात. त्याने विलक्षण ओढ असते या जलाच्या प्राशनाची. असं तुझं हे जल ते काय करो. ममांत संतापम त्रिविधम अपि पापंच हरिताम. कसं आहे, भागीरथीचा जो बाह्य लहानपणा आहे त्याच्या स्पर्शानं बाह्य संताप नाहीसा होतो. इतका नाहीसा होतो की थोडी ऊब आली तर बरं असं वाटायला इतका नाहीसा होतो. किंवा बाह्य संताप नाहीसा होतो यात काही निवडलं नाही, तो होईलच. प्रार्थना त्याकरता करीत नाही मिळाली. ममांत संतापन त्रिविधमपि पापंच हरताम. माझा जो अंतःसंताप आहे, माझ्या अंतःकरणात ही जी अस्वस्थता आहे, जी बेचैनी आहे, ही जी सारखं काहीतरी असं विलक्षण दुःखद वाटेल असतं यातून, नाना तऱ्हेची कारणे घडतात त्याकरता. कधी नको ते प्राप्त होतं, कधी हवं ते मिळत नाही, कधी मानापमानाचे प्रसंग येतात, नाना गोष्टी होतात. त्याची ओढ लागते, त्याने अंतःकरण असं उचंबून जाण्यासारखं होतं, कासावीस होतं, अधीर होतं आणि त्याचा विलक्षण ताप होतो. कोडगी माणसं सोडली ते बहुतेक सगळ्या अनुभवत आहेत. निर्लज्जस्य सुखी भवेत म्हणतात त्याचे, असं आहे. पण इतर सगळ्यांना हा जो मानसिक ताप आहे यातून सुटका सहसा प्राप्त होत नाही. ती भोगवतात कोणत्या ना कोणत्या. फार तर सभ्य मनुष्य गंभीरपणाने बाहेर ते दाखवित नाही, इतकंच काय. पण आतली त्याची जी अस्वस्थता आहे ती कधी जात नाही. त्याच्यावर इतर अनेक तऱ्हेची कामं असतात, जबाबदारी असतात, त्यामुळे ते एखादं गुंतून त्याला राहता येत नाही. हे किती जरी खरं असलं तरी ते सगळं वागवत त्याला हिंडावं लागतं आणि त्याचेच तर परिणाम निर्णय शारीरिक व्याधीमध्ये होतो. आजचे शब्द वापरायचे, हा जो स्ट्रेस आणि स्ट्रेन आहे अनेक कारणांनी निर्माण होणारा, तो जर दूर झाला नाही तर बाकीचं सगळं जीवन सुखी असलं काय नसलं काय सारखंच. बाहेर वैभव किती आहे, ऐश्वर्य किती आहे, त्याला जाऊन किंमत राहत नाही. ऐश्वर्यामध्ये लोळणारी माणसं सुद्धा झोपे वाचून तळमळत असतात, डोळ्या घेतील तर झोपू असतात, अशी स्थिती आहे. असं होतं. म्हणून जगन्नाथ म्हणतात ममांत संतापम, माझा जो आतला हा ताप आहे ज्याला त्रिविधम अपि पापम, तीन तऱ्हेची पापं कारणीभूतात, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक पातळीवर झालेली किंवा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर झालेली. सामान्यतः शारीरिक पाप सगळ्यांच्याकडून होतं तसं नाही. मी अनेक वेळा आपल्याला सांगितलं असेल की माया सुरू करता माणसाचे 3 वर्ग केले. एक सत्पुरुष, सज्जन आणि दुर्जन. तो सत्पुरुष कोण, ज्याचं मनही पाप करीत नाही तो. सज्जन कोण, ज्याच्या शरीराने पाप घडत नाही तो. आणि दुर्जन कोण, ज्याचं शरीरही पाप करतं तो. सज्जनाच्या मनात, सत्पुरुषाच्या मनामध्ये कधी पाप करावं असं वाटतच नाही, भावनाच होत नाही त्याची. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे काम जाळूनच जन्माला येतात माणसं. पापाची जी प्रवृत्ती आहे, पापाची जी वासना आहे ती जळून जातो आणि मन जळून त्यांचा जन्म होतो. असे सुखाधिक दादू असे वर्णन केलं ज्ञानेश्वर महाराज. किंवा अशी सज्जन काही माणसं असतात की ज्यांच्या हातून वाईट कधी घडतच नाही, मनात त्यांच्या सुद्धा कधी येत नाही. थोर महात्मे आहेत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यांच्या योग्यतेची माणसं.
बाकीचे आपण सामान्यतः कसे असतो, पुष्कळ गोष्टी मनात येतात, पण नको बाबा, लोक पाहतील म्हणूनच केलं नव्हे, ते जर आणखीन खालच्या पातळीवर आले, काही क्लास झाले की जे फक्त लोक पाहतील म्हणून पाप करीत नाही किंवा वाईट गोष्ट करीत नाही. आणि याच्यात चांगले मोठे मोठे सुद्धा असतात. मी आपल्याला एका शास्त्री मंडळाची गोष्ट सांगितली की नाही, मी आणि आमचं तुकाराम होतो बरोबर, पंढरपूरला शास्त्री महाराज आले होते, आमच्याच घरी उत्तरले होते. त्यांची प्रवचन चांगली प्रवचन त्यांचं. पंढरपूरला जाताना एक सिनेमा लागला आणि ते म्हणले, अरे आपण जाऊया का सिनेमा? म्हणजे जाऊ जाऊ म्हणजे काढा तिकीट. आम्ही तिकीट काढायला गेलो. तिकीट काढून आलो, इतक्याच शास्त्रीबाना वाटत कुणी नमस्कार शास्त्रीबाबा ओळखून नमस्कार झाला. मी येत नाही म्हणले, मला ओळखलं म्हणले, मला ओळखत म्हणले लोक, मी येत नाही. तर अशा भयानं सुद्धा असतात लोक, त्याला फौजदार निष्ठा म्हणतो. ती चौकात पोलीस असला मग जाण्याचा प्रकार निरा, तो नसला म्हणजे मग जाण्याचा प्रकार निरा. असा कोणी दंडा घेऊन उभा असला तर मग सरळ, दंडा घेतलेला नसला तेव्हा लोक काय म्हणतील या भयानं पाप न करणारे लोक असतात. पण याहीपेक्षा पाप भिरू काही लोक असतात. हे पाप आहे त्यांना वाटतं आपल्या मनात आले चांगली गोष्ट नाही, शास्त्रानं धर्मानं नीतीनं परंपरेनं या गोष्टीचा निषेध केला आहे, हे करणं चांगलं नाही, आपल्या मनात आले चुकलं, देवा पुन्हा अशी बुद्धी देऊ नको, अशा तऱ्हेची भावना करतात. पण येतं असे जे लोक आहेत ना, अशांची अजूनही बहुसंख्या आहे आपल्या देशात, अजूनही आहे. तेव्हा हे सगळे आपण सज्जन सभ्य लोक. आणि काही असे आहेत चांगलं कधी करीतच नाही, नेहमीच बाप मार्गाला असतात. काय करतील याचा नेम नाही, कसे वागतील याचा नेम नाही, काय बोलतील याचा नेम नाही. मी ही 3 पाप आपल्याला लढण्याकरता सांगतो की शरीराच्या पातळीवर हे पाप घडतं, मनाच्या पातळीवर हे पाप घडतं आणि बुद्धीच्या पातळीवर हे पाप घडतं. बुद्धीच्या पातळीवर जे पाप घडतं ते पापाच्या समर्थनाच्या रूपात असतं. मनाच्या पातळीवर जे पाप घडतं ते अभिलाषाच्या वासनेच्या रूपात असतं. आणि शरीराच्या पातळीवर जे पाप घडतं ते प्रत्यक्ष क्रियेचं, प्रत्यक्ष कर्माचं असतं. ही अशी 3 प्रकारची जी पापं आहेत भागीरथी, ती जेव्हा दूर होतील तेव्हा खरा जो अंतःसंताप आहे ती नाहीसा होईल. अमांतःसंतापम त्रिविधमपि पापंच हरताम नसे जानी केले सुकृत लवही जीवन भरी हराया तत्पापा नित अससी तू तत्पर खरी नुरे गंगे ऐसा लव तिमिर चंडांशु पुढती महापापे जैसी तुझ बहुनिया दूर पडती स्मरे आपत्काली सुरगुण तुझी मूर्ती वरदा तयांच्याही होतो झणी द्रिपथगे दूर विपदा लया जावो तैसी सकल दुरितेही विनवणी निवारावे माझ्या त्रिविध भवतापास जगनी निधानं धर्माणां किमपि च विधानं नवमुदान् प्रधानं तीर्थानाममल परिधानं त्रिजगतः समाधानं बुद्धेरथ खलु तिरोधानमधियाम् श्रियामाधानं नः परिहरतु तापं तव वपुः. गंगावरीतले फार सुंदर मला आवडणारे वेगळे श्लोक त्यातला हा श्लोक आहे. केवळ शब्द लालित्यामुळे नव्हे, त्यातले भाव, त्यातल्या कल्पना, विशेषतः त्यातल्या त्यात एक जो शब्द तिथे आलेला आहे, समाधानं बुद्धेरथ खलु तिरोधानमधियाम्, विलक्षण स्वरूप आहे. जेवढा साधं कसं वजन साधं काय म्हणतात, निधान धर्माणां, निधान म्हणजे खरी कोश, साठा, स्टोर. भागीरथी तुझं जे स्वरूप आहे, तुझं जे जल आहे, तुझा जो प्रवाह आहे, हा धर्माचं निधान आहे, धर्माचा साठा आहे. धर्म ज्याला म्हणतात तो सगळा तुझ्या रूपानं साठवलेला आहे. कोठार आहे त्याचं, भांडागार आहे. निधान धर्माणां किमपि च विधानं नवमुदान्, नवीन आनंदाला प्रेरणा देणारं, नवीन आनंदाला स्फूर्ती देणारं असंही तुझं जग आहे. किमपि म्हणजे वर्णन करून सांगता येत नाही असं काय होतं, ते होतंय खरं आहे,
पण काय होतं, कसं होतं, काय होतं, आणि कसं वर्णन करून सांगणार? अशक्य गोष्ट आहे. मी आपल्याला खरंच सांगतो, अगदी प्रापंचिक आनंदापासून ते कोणाच्या अनुभवाला येत असेल त्या पारमार्थिक आनंदापर्यंत कोणत्याही आनंदाचं वर्णन करता येत नाही. फार बरं वाटतं एवढंच सांगा. त्याच्या अवस्था सांगा, त्याच्या स्टेजीस सांगा, अशक्य गोष्ट. अनुभवाचं हे वैशिष्ट्य आहे की ते वर्णन करता येत नाही. मिळाला एवढंच सांगता येत. साहित्यिक वर्णन करतात असं वाटतं ते खोटं आहे. त्याच्या भोवताचं वातावरण वर्णन करीत दिसतात. जो प्रत्यक्ष आनंद मिळतो त्याच्या आनंदी त्याने वर्णन त्याने करता येत आणि ते त्या वातावरणाच्या वर्णनात गुंगवतात. आणि आता काय छान वर्णन केलं, काय बरोबर वर्णन केलं, जे सांगायचं ते सांगितलंच नाही. म्हणून किंमत विचार की ज्याचं वर्णन करता येत नाही असा आनंद प्रतिक्षणाला होतो. रोज नवीन आनंद मिळाल्यासारखा वाटतो. ते कधी शिळ होतेच नाही. आणि हेच तर रमणीयतेचं खरं रूप आहे असं शास्त्र सांगतं. प्रतिक्षण नवतानुभवती तदेव रूपम रमणीयताया. सुंदर, रमणीय, आकर्षक कशाला म्हणायचं? क्षणाक्षणाला जे नाविन्याने प्रगट होतं. जी शिळ झाली कधी वाटलंच नाही, ज्याचा कंटाळा कधी येतच नाही. रोज नवीन असतं, रोज ताजं असतं. तुझं हे जे जल आहे किंवा जलप्रवाह आहे, तुझी जी मूर्ती आहे ही किमपीच विधान नवमुदान, रोज नवीन आनंद देणारी आहे. प्रधान तीर्थानाम, सगळ्या तीर्थामध्ये श्रेष्ठ आहे. प्रधान तीर्थानाम अमल परिधान त्रिजगता, सगळ्या जगताला पांघरून घालणारं निर्मळ वस्त्र आहे. पांघरून ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. उकाड्याच्या दिवसात सुद्धा पूर्ण उघडी झोप येत नाही. पातळ का होईना काहीतरी अंगावर जायचं. त्या पांघरुणाचा एक मोठा आशय असतो, आधार असतो. का बरं वाटतं सांगणं मोठं कठीण आहे. डास असतील त्या गोष्टी निराश ठेवून, पण डास नाही कशी स्थिती ठेवली, उकडतं असेल वाटलं तरी अगदी उघडं बरं वाटत नाही. त्याला पांघरुणाची आवश्यकता आहे. त्यामध्ये मोठा आधार असतो. बरोबर, त्या आधाराचा आनंद आहे. जन्मतःच आईनं कुशीत घेऊन पांघरून घातलेलं असतं. ती सवय माणसाची आयुष्यभर त्याला पुरती असाय की त्याला त्या पांघरुणाची जी जवळीक आहे ती कधी सोडावीशी वाटत नाही. आता ह्या सगळ्या जगताला कोण असं पांघरून घालणार? कोण पाखड घालणार त्याच्यावर? तू. आणि पांघरून कसं आहे? अमल, निर्मळ आहे, स्वच्छ आहे. पांघरुणाच्या स्वच्छतेची आपण फार कमी काळजी घेतो. तुझे अतिशय निर्मळ, अत्यंत स्वच्छ, अत्यंत पवित्र असं पांघरुण आहे. अमल परिधान त्रिजगतः. आणि या सर्वावर काय म्हणजे समाधान बुद्धे. बुद्धी फार विलक्षण वस्तू आहे. जो जो ती अधिक उत्कट, जो जो ती अधिक प्रगल्भ, जो जो ती अधिक तीक्ष्ण, तो तो त्या माणसाचे हाल फार. भाग्यवान माणसं ती ज्याला बेताची प्राप्त होते. लोक प्रभावित होतात, लोक कौतुक करतात, लोक आदर करतात, हे सगळं ठीक आहे. पण त्या बुद्धीची तीक्ष्णता जी आहे, त्या बुद्धीची प्रगल्भता जी आहे, सहजासहजी इतरांच्या लक्षात न येणारी गोष्ट ज्याच्या लक्षात येते त्याचा छळ फार होतो. त्याला सुख मिळत नाही, शांतता मिळत नाही. तो अक्षय असा अस्वस्थ राहतो, बेचैन होतो. आणि मग त्याला व्यसनाधीन तरी व्हावं लागतं, नाहीतर तो वेडा तरी होतो. जगातले सगळे मोठे मोठे प्रज्ञानंत एक व्यसनाधीन तरी झाले, नाही तर वेडे तरी झाले, नाही तर परमेश्वराचे भक्त झाल्यानंतरच सुखी झाले. काहीतरी एक आहे. वेड्यांची जर यादी केली तर त्यात निर्बुद्ध नसतात. चांगली बुद्धिमान माणसं असतात, तीच लवकर वेडी होतात. कारण बुद्धीला आवरणं हे नाठा घोड्याला आवरण्यापेक्षा सुद्धा कठीण आहे. वाघसिंहाला एक तयार ठेवता येईल, पण बुद्धीवर नियंत्रण ठेवणं ही अशक्य गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे. फार श्रम लागतात त्याच्यामध्ये.
हिचं समाधान कोण करणार? तिला शांत कोण करणार? तिला स्थिर कोण करणार? तिला प्रसन्न कोण करणार? ती अशी राहते तलवारच्या पात्यासाठी, तुकडे पाडणे एवढंच तिला मिळते. ती समन्वय जाणूच शकत नाही. समन्वय जाणण्याचे तिथंच सामर्थ्य आहे खरं, पण समन्वय जाणू शकत नाही. तिला विश्लेषण करण्याचाच आनंद वाटतो, डिसेक्शन नाही शकत. अॅनालिसिस सारखं. तर अॅनालिसिस हे काही थोड्या मर्यादेपर्यंत शास्त्राचं वस्तूचं ज्ञान ओढून घेण्याकरता उपयोगी पडतं, पण शेवटी सिंथेसिस करता आलं पाहिजे. ज्याला सिंथेसिस करता येत नाही त्यांना अॅनालिसिस करण्यात काय अर्थ आहे? तेव्हा बुद्धी ही एक तऱ्हेचा शाप आहे. एका बाजूने ती वरदान आहे, दुसऱ्या बाजूने शाप आहे. आणि म्हणून ज्यांना ज्यांना कोणाला बुद्धी प्राप्त झाली असेल त्यांनी एकतर ऐशी व्यसनाधीन तरी बनलं पाहिजे, नाहीतर सतत उद्योगात मग्न तरी असलं पाहिजे. माणसं बहुधा पहिला मार्ग शिकतात. सतत तिला ते भूत प्रसन्न झाले म्हणतात, एक गोष्ट सांगतात ना, तिथे कोणाला भूत प्रसन्न झालं त्याची ओळख एकच होती, सारखं काम सांग. आणि काही काम सांगितलं की ते 2 मिनिटात करून मोकळा असते. तर सांगून सांगून माणसं कामं किती सांगणार? ते वाढव ते भूताची पंचायत झाली. शेवटी कोणीतरी सत्पुरुषाला शरण करायचं म्हणलं, महाराज मी या भूताला प्रसन्न करून घेतलं, म्हणजे पंचायत दिलं तर काय केलं याला? युक्ती सांगतो म्हणजे त्या भूताला सांग 25 फूट उंचीचा खांब घेऊन ये, तो पूर्ण व्हायचा आणि वर जा खाली, वर जा खाली. मी दुसरं काही सांगेपर्यंत हे चालू ठेव. मला वाटतं भूत शरण आला ते. यातला विनोद सोडून द्या. बुद्धी अशीच भूतासारखी. तिला कुठेतरी अभ्यासाला लावलं पाहिजे. अभ्यास शब्दाचा अर्थच मी पुन्हा पुन्हा ते करण्याचा आहे. पौन पुण्याने प्रवृत्ती अभ्यासा, ते जे खांबावर खाली जाणं वरण आहे ना, ते अभ्यासाचं प्रतीक आहे. बुद्धी त्या भूतासारखी आहे, तिला अभ्यासात गुंतवून ठेवली पाहिजे. तर त्यातलं काही थोडी बरी आहे. अशी ही अत्यंत विलक्षण, आवडण्याला कठीण, जिचं समाधान होत नाही, जिची तृप्ती होत नाही, जिच्या शंका कधी नाहीशा होत नाही, संशय कधी फिटत नाहीत, आणि संशय न फुटल्यामुळे विनश्यतीच्या पातळीपर्यंत जावं लागतं. हे सगळं बुद्धीचंच कार्य. तिथून सुटायचं कसं? नागरिकची तू आहेस समाधान बुद्धे. जो इथे कुणी तुझ्याजवळ भावाने येईल, तुझ्या तो जलाचा कल्लोळ ऐकेल, तुझ्या शीतस्पर्शाचा आनंद घेईल, तुझ्या जलाच्या अमृतासारख्या पानाने संतुष्ट होईल, त्याची बुद्धी शांत स्थिर प्रसन्न होईल. समाधान बुद्धे. आणि त्याला जरी आणखीन विकल्प जोडलेले असले, अथक उत्तिरोधान मधियान, कारण ती बुद्धी चांगली असते, ती आणखीन काहीतरी जोड उपाधी घेऊन येते. किंवा अशी जी आधी आहे, म्हणजे जे विचार करून येते येतात, जे तर्कट करून येते तर्कट येतं. नेहमी असं आहे, तर्क करणं चांगलं, तर्कटी असणे काही चांगलं नाही. तर्काशी विरोध काही नाही. म्हणून शंकराचार्यांनी तर्काला परवानगी दे, पण म्हणतात काय, श्रुतीमतच तर्कोनुसंधी काम, की तर्क करा, पण अनुकूलाच्या बाजूनी तर्क करा. प्रत्येक तर्क प्रतिकूलाच्याच बाजूनी केला पाहिजे असं नाही. अनुकूलाच्या बाजूनी तर्क करता येत नाही असंही नाही. पण आमच्या काही लोकांनी ठरवलंय की अनुकूल तर्क करायचेच नाही, सगळे तर्क प्रतिकूलच करायचे. ती जी आधी आहे प्रतिकूल तर्क करणारी, तर्क केळवणारी ही बुद्धीची प्रवृत्ती आहे. तिरोधान मधियान, ती नाहीशी होते म्हणे, तिरोधान पावते. श्रियामाधानंद परिहरतु तापंतव वपू. आणि तुझा जल प्रवाह आहे. हा श्री म्हणजे संपत्ती, शोभा, ऐश्वर, संपन्नता, प्रसन्नता, आनंद, सुख, काळजी, जे सगळ्या चांगल्या भावनात्मक चांगल्या गोष्टी असतील त्या सगळ्या त्या श्रीमध्ये समाविष्ट आहेत. आणि म्हणून आपल्याकडे श्रीचा वापर करण्याची पद्धत आहे. आपण कोणालाही लिहिताना श्री घालून मग पुढे लिहितो, म्हणजे अपेक्षा तरी करतो की तुम्ही असे असावेत म्हणून श्री लिहितो. आणि मग त्या श्रीचे पण प्रकार होतात. 5 त्या नेपाळच्या राजाला 5 श्री लावतात. आपल्या इकडे अनेक म्हणतात 1008 श्री, 108 श्री. मी म्हणलं तर नुसती शून्य केली, 1008 कशाला, 1,08,000, 1,00,00,000, 1,00,00,000 अब्ज 8, 1,00,00,000 का श्री घालायची मध्ये आपल्याला घालायची काही म्हणावं. मी श्रीच्या महात्म्यासाठी सांगते की श्री अशी महत्वाची तो की सगळ्या मांगल्याचं, कल्याणाचं, ऐश्वर्याचं, वैभवाचं, संपन्नतेचं,
प्रसन्नतेचं आनंदाचं प्रतीक आहे. अशी जी श्री आहे श्रीरामाधानंद, ती श्री कोणामध्येही ठेवणं, कोणालाही अर्पण करणं, कोणालाही देणं, हे सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे. तुझ्यापासून अशी श्री प्राप्त होते, तुझ्यामुळे ही श्री मिळते लोकांना. श्रीरामाधानंद परिहर तुता पंतवपू स्वरूपी तुझ्या जे अधिष्ठान लाभे पहा सुकृता ते विधर्मासही करी बुद्धीचे जे समाधान अंती तसे नष्टाज्ञान दारिद्र्यही तुझे स्थान अत्युच्च तीर्थात साऱ्या त्रिलोकास प्रावरण ते निर्मळ हरो सर्व संताप शोकास गंगे असे तुझे रूप रम्योज्वल कुंडलिक वरदा निराकारं नित्यं निजमहिमनिर्वासिततमो विशुद्धं यत्तत्त्वं सुरतटिं तत्त्वं न विषयः. जगन्नाथ पंडितांनी भागीरथीची अनेक प्रकारांनी अनेक स्वरूपात प्रार्थना केली आहे. त्यात विनोदय थट्टामस्करी आहे, सामान्य मानवी भावभावनांचंही वर्णन आहे. कधी विलक्षण आतुरतेने उत्कंठ होऊन कृपा प्रसादाची याचना केली आहे. कधी आपल्या सामान्य व्यवहारिक बुद्धीप्रमाणे अतिशयोक्तीचा अवलंब करून कल्पनाला सही रटवला. आणि हे सगळं भक्ताच्या अंतःकरणाला शोधणारं असं आहे. अतिशय प्रेम असलं, अति जिव्हाळा असला, विलक्षण ओढ असली की या सगळ्या गोष्टी त्यात सहज निर्माण होतात. लाडानेही गाळूचा घेतला जातो की नाही, तसं आहे. लेकराचं कौतुक करताना आई किंवा प्रेम असलं तर नवऱ्याचं कौतुक करताना बायको, कोणकोणती विशेषणे वापरली आणि काय काय याचा काही नेम नसतो. तसं भक्ताच्या अंतःकरणात सुद्धा आपल्या आराध्य देवतेसंबंधी तशाच भावना असतात. सामान्य व्यावहारिक पातळीवरच्या शक्यतेचा विचार सुद्धा ती वेळी करीत नाहीत आणि ते शोभतं त्या अवस्थेत त्या. हे सगळं शोभतं त्याचं एकमात्र कारण आहे, ज्या देवतेविषयी, ज्या पूजा स्थानाविषयी त्यांना अत्यंत प्रेम असतं, दृढ श्रद्धा असते, त्या देवतेचं वास्तविक महात्म्य काय आहे, ती देवता कोणाचं प्रतीक आहे, कशाकरता त्या देवतेला देवत्व आलं, विद्येला कोणाच्या आधारे आहे, याचं भान हे सद्भक्त कधीही विसरत नाही. आणि म्हणून सबंध वृंदावनीच्या मेरुमनासारखा श्लोक आहे. मी आत्ता निवडला वाचून दाखवला. याच्या प्रकाशात पाहिलं तर वृंदावनी खऱ्या अर्थाने चांगली समजेल, नाही तर कधी ते नुसतं कागद वाटेल, कधी भाषा प्रभुत्व वाटेल, प्रतीक वाटेल, कधी कल्पना दिल्यासारखा तो एक भाग आहे असं वाटेल, कधी अतिशयोक्ती किती करावी याची सीमा असावी नाही अशी शंका मानली. पण ह्या श्लोकाचा भाव जर नीट लक्षात घेतला तर सगळं योग्य तऱ्हेने सुसंगत लागून द्याल. आपण गंगेच्या काठावर रोज बसतो, गंगेचा प्रवाह पाहतो, गंगेचा खळखळाट ऐकतो आणि काही आनंद आपल्या संस्कृतीच्या पुण्यानं आपल्याला मिळतोय. संस्कृतीचा जो प्रभाव आहे त्यामुळे काही आनंद आपल्याला मिळतोही नाही. पण या पलीकडे जे भागीरथीचं रूप आपण पाहतो त्याच्या मागे काही विशेष अधिष्ठान आहे, ही जाणीव आपल्याला सहसा होत नाही. आणि ती जर झाली नाही तर मग आपल्याला सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाप्रमाणे नाना देवतांचं आपण आराधन करतो. त्यात हेही एक आलं एवढाच त्याला अर्थ नाही. यापेक्षा जास्त अधिक गंभीर, अधिक खोल, अधिक पवित्र, अधिक उदात्त असा भाव त्याला स्पर्श करणार नाही. नुसतं बरं वाटणं हे काही परमार्थाच्या दृष्टीनं पुरेसे नाही. कारण अशा दृष्टीनं बरं वाटणं या गोष्टी संसाराच्या घटनेमध्ये सुद्धा पुष्कळ घडतात की बरं वाटतं.
एखादी ललित कृती पाहिली, एखादं चित्र पाहिलं, एखादं काव्य वाचलं, एखादी चांगल्या साहित्यिकाची एखादी ओळ वाचली, एखादं पुस्तक वाचलं, किंवा आपल्या घरातल्या एखाद्या माणसाने योग्य तऱ्हेनं अपेक्षेपेक्षा चांगलं वर्तन केलं, तिचं बरं वाटतं. ते बरं वाटण्याची जी भावना आहे ही अनेक वेळा प्रगट होते. तशी इथे आल्यानंतर बरं वाटण्याची भावना प्रगट होते, याची शंका नाही. त्या बरं वाटण्याच्या मागे आरोग्य असल्यानंतर बरं वाटणं मिळालं आणि त्याच्या इंद्रियांच्या विषय सेवनापुरतं, सुखापुरतं, आणि मग ती इंद्रिय म्हणजे मनबुद्धीपर्यंत सगळी, मन हे इंद्रियच आहे आपल्याला माहिती आहे. कुणी माझं कौतुक केलं की मला बरं वाटतं. काय फायदा विचारलं, उत्तर काय? कळतं नाही, बरं वाटतं. कुणी नाव ठेवली, काही वाटतं. काय बिघडलं माझं? काय मला कातडं करून गेलं, मला जखम झाली, डोकं फुटलं, एखादी व्याधी बाळगली, काय झालं, काय नाही वाईट वाटतं. तेव्हा असंच माणसाला निरळ्या कारणाने बरं वाटतं. उत्कृष्ट आरोग्य असल्यानंतर जे बरं वाटतं ते बरं वाटतं निराळं, तेही बरं वाटणंच आहे. आणि अशा काही बारीक सारीक लहान मोठ्या घटना घडल्या आणि त्याच्यामुळे बरं वाटणं निराळं. आणि मग या बरं वाटण्याला चांगली माणसं सहसा नाकारीत नाही, तरी ठीक आहे, चालू आहे. यजंते सात्विका रेवा अक्षरक्षांश राजसा तेताम भूतगणाश्चान्य यजंते कामसाजना, ठीक आहे, चालू आहे. ज्याला जशी उपासना करायची वाटेल तशी तो उपासना करतो. आणि स्वतः परमात्मा सांगतात की हे सगळं ते जरी करीत असले, कोणाचेही जरी केले असले ते, त्याच्यात त्याला काही फळ जरी मिळत असलं तरी खरं विचार केला तर ते की मामेव कोण केलं होईल, फक्त हळदीपूर्वक तेही माझीच उपासना करता. जसं कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला आपण संतुष्टी केलं आणि कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने आपलं काही काम केलं तरी शेवटी ते सरकारी काम असतं. त्याचं जे सरकारी अधिकारी पण आहे ते मूळ राई सत्ता कोणती आहे तिच्यावर अवलंबून असते. आणि म्हणून त्याच्याकडून त्याला जर काही फळं मिळाली तरी भगवान म्हणतात की माझ्याकडूनच मिळालेली असतात. तो अनानीपणाने समजतो, इतकंच काय. तशी तो मधलाही समजतो, भक्तीही समजतो, दोघे आल्याने सुचतात. म्हणून भक्तीच्या मागे, कारण भक्ती ही कधी एकरूप असत नाही. जसा प्रत्येक मनुष्य रंग रूप दिसणं ढग स्वभाव प्रकृती अगदी एकापेक्षा दुसरा वेगळा आहे. कुणीही कोणासारखा नाही. सगळी माणसं आहेत ही गृहीत धरून सुद्धा कुणीही कोणासारखा नाही. आणि तसा खरंच असतं तर काय झालं असतं, घोटाळे झाले असते. कुणीही कोणासारखा नाही, न नागडोळ्यांनी न रंगरूपाने न स्वभावाने. आणि असा कुणीही कोणासारखा नसल्यामुळं प्रत्येकाची जशी नागडोळ्याची विशिष्टता आहे तशी प्रत्येकाची मनबुद्धीचीही विशिष्टता आहे. त्याला जसं आपल्या शरीर प्रकृतीप्रमाणे काही लहान सण निवडावी लागते तसं मनबुद्धीला सुद्धा आपल्या प्रकृती प्रवृत्तीप्रमाणे उपासना निवडावी लागते. तुम्ही पदार्थ कोणते खाता याला महत्व नाही, त्याला पोषण मूल्य आहे की नाही हे महत्वाचं आहे. जगाच्या पाठीवर अनेक प्रकाराने मनुष्यजाती नांदते. अगदी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत नाण्यातरेचे मनुष्य समाज आहेत. त्यांचे आहार विहार आपण पाहिले ते अगदी एकमेकापेक्षा वेगळे आहेत. कित्येक वेळा आपल्याला त्याची किळस असे सुद्धा असतात. कदाचित आमच्या खाण्याची त्याला तशीच किळस येत असेल. खाण्याची पद्धती सुद्धा अशी असते की बळवत नाही त्याचं. आपल्याला म्हटलं की काही प्रांताची माणसं भात कालवतात, बरोबर नाही आपल्या. त्यांच्या ह्या सगळ्या बोटांच्या फटीतून ती बाहेर पडत असते. पिंड केला बरोबर ना, पिंड केल्यासाठी बरोबर नाही आपल्याला, त्यांची पद्धत आहे. तर ही सगळी विविधता जशी आहार विहारात असते तशी उपासनेतही असते. पण आहार विहारात विविधता असली तरी सुद्धा शरीराचं पोषण मूल्य जर दुर्लक्षित झालं तर ती उपासना, ते अन्न जसं माणसाला जमू शकत नाही तसं पोषण मूल्याचा जर अभाव असेल तर ती उपासनाही माणसाला जमू शकत नाही. म्हणून प्रत्येक उपासनेच्या मागे पोषण मूल्य कोणतं, कशामुळे उपासनेला उपासनात्व आलं, भागीरथी का झाली, तीर्थ का बनतं. मूर्ती ही
सगळ्या तऱ्हेच्या भावभावना समर्पण करण्याचं स्थान का बनतं? जगन्नाथ पंडित भागीरथीविषयीची आपली भावना या श्लोकात व्यक्त करत आहे. भागीरथी नयत साक्षात वेदैः अपिगलित भेदैरवसितम्. आपसातलं भांडण सोडलं, आपसातली विविधता सोडली, सगळे वेद समन्वयाला आले. मोठी कठीण गोष्ट आहे, पण तरी बरं एक बरं आहे की जगन्नाथ पंडितांनी वेद समन्वयाला आले असं म्हटलं. वेदाचा अभ्यास करणारे पंडित समन्वयाला आले असं म्हटले, कारण किती वेळच नसते. वेद समन्वयाला आले, त्यांच्यातला भेद त्यांनी सोडून दिला. आणि असे समन्वयाला आल्यानंतर सुद्धा तुझ्या स्वरूपाविषयीचं ज्ञान त्यांना झालं नाही. नयत साक्षात वेदैः अपिगलित भेदैरवसितम्. सगळ्या ज्ञानाचं जे अधिष्ठान आहे, कोणत्याही ज्ञानाच्या परंपरा मुळात ज्यातून निर्माण झाल्या, असं जे अत्यंत श्रेष्ठ पवित्र वाङ्मय वेदरूपी, त्यांना सुद्धा समन्वयाला आल्यानंतर, एकमेकाशी जुळवून घेण्याचं नक्की ठरल्यानंतर सुद्धा त्यांच्या मोर्चाला सुद्धा सगळ्या पक्षांचा संयुक्त मोर्चा निघाला तरी सुद्धा ना असं आहे. आणि मनापासून भाग घेऊ ना, म्हणजे त्यात अंतर्खित जातात थोडं, ते आणखी निराळ. मनापासून भाग घेऊ म्हणून दलित भेदही आपली भेदही साक्षात भेदही यम न अवस्थित. त्याच्या आवाक्यात ते आलं नाही, त्याला समजू शकलं नाही, त्यांनाही शेवटी कोणाचा उभा असंच म्हणावं लागलं. असं नाही एवढं नक्की जे काय सांगितली पद्धत आहे, न युती हे असं नाही, हे असं नाही. अरे मग कसं ते सांगा, ते सांगतात नाही. हे असं नाही एवढं निश्चित. यस्मिन् जीवानां प्रसरति मनोभागवसरः. नेहमी म्हणणारे जे तपस्वी आहेत, शास्त्रज्ञ आहेत, जे उपासनेने पुढे वरच्या पदापर्यंत पोचले आहेत, असे असले तरी सुद्धा सामान्य सोडून द्या की विचारची. पण अशा लोकांना सुद्धा सामान्य जीवाची जी मन आणि बुद्धी आहे तीही तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही. नयस्मिन् जीवानां प्रसरति मनोभागवसरः. त्यांचं मनही मनाने ते कल्पना करू शकत नाही, वाणीने ते वर्णन करू शकत. कोणताही जीव, कोणताही वाचा पांगू होते अशी स्थिती होती. समजावून सांगता येत नाही. हे अमुक असं बोटाने दाखवता येत नाही. तुम्ही तरी गुरुने कोणातरी शिष्या सांगितलं कसं बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या आम्हाला. अनुभवाला येतो पण दाखवता येत नाही. आणि माणसाची सगळी घडघड कारण त्या अनुभवाला कष्ट पडतात. शब्दाने समजून घेणं सोपं असं वाटतं की शब्दाने समजून घेत आहे तसं म्हणत. यस्मिन् जीवानां प्रसरति मनोभागवसरः. त्यांचं मन किंवा वाणी त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. मनाला मनन करण्याचं सामर्थ्य याच्यामुळे आहे, वाणीला बोलण्याचं सामर्थ्य याच्यामुळे आहे, पण वाणी त्याला बोलू शकतो, समजू शकत नाही. केवळ विषयांवर बोलण्याचे. आणि म्हणून त्यांनी तर उपासनेची चर्चा केली आहे की ब्रह्म अवघडा कठीण नेगम जनिगम उपासते. ज्याची उपासना केली जाते ते नाही, त्याच्या मागे काहीतरी आहे. आणि म्हणून भाष्यामध्ये थोडा वेळा वेगळा ओढ करून न प्रतीके नाही सहा, प्रतीकामध्ये तो नाही असं शंकराचार्यांनी मुद्दाम सांगितलं आहे. वास्तविक दोन नकार आकाराचे वाचन झाले पाहिजे. न प्रतीके नाही सहा अशा अर्थ. पण भाष्यामध्ये मुद्दाम तुम्ही असं म्हटलं की नाही, प्रतीकात तर येत नाही. प्रतीक हे शेवटी प्रतीक राहतं, त्याची किंमत कमी होते असं मुळीच नाही. काही शहाणे पाहतो प्रत्येकाला मानतच नाही, प्रत्येकाने मानत नाही. उच्च आहे. आपल्याला प्रसिद्ध विवेकानंदांची कथा माहिती असेल की ते कोणी विवेकानंद आल्यासारखे सहज काही दुकानावर ते संस्थाने दुकानला त्याचा विवेकानंदाची वाट मूर्तीपूजाला सांग. मूर्तीपूजेत काय विवेकानंद त्याला अनेक प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कोणी तर्कटी माणसं आहेत ना, करू ये समाधान गो मूर्ख त्याचे, धरू ये सुखे चित्त पैजान त्याचे, न जाणे न नेणे अशा कामराला बुझावू शकेना विघातात जाण्याचा. ब्रह्म
पटवून घ्यायचं तर मला पडेल सर. पण विवेकांना जर माणसं असतात ना त्यांचा अधिकार वेगळा असतो. ते मग पटवून घेण्याची असे मार्ग काढतात की दुसरा काही प्रकारच घ्यायला नाही. तो 2-3 दिवस त्यांची चर्चा झाली होती. मूर्ती म्हणजे काय म्हणतो आमचं, मूर्ती म्हणजे असं काय, मूर्ती म्हणजे दगड काय काय ते मग पुष्कळ. माझ्या एका मित्रांनी मला सांगितलं म्हणजे पंढरपुरात मूर्ती घडतात त्या तिची मूर्ती घडताना हलू नये त्याचं काळजी घडते. तो जो पाथरवट आहे तो त्या मूर्तीच्या उरावर बसतो न घडतो चक्क. आता ती मूर्ती पुरी होत आली असली म्हणजे कसं सुचवतात तो त्याला काय वाटत नाही तो छातीवर बसतो आणि म्हणून आपल्याकडे प्राणप्रतिष्ठापना होईपर्यंत मूर्तीला मूर्ती तर नाही समजतात. प्राणप्रतिष्ठापना झाली म्हणजे मग मूर्तीला मूर्ती देतो संस्कार. तेव्हा विवेकानंदांनी त्या राजाच्या मोठा संसारी होता त्याने आपला आमचा हा महाल बघा तो महाल बघा येऊन करा तेऊन करा असं सगळं विवेकानंद ठेवलं. ते भूषण असतील ना त्या विवेकानंदाने आपल्या सभागृहामध्ये आणलं जिथे त्यांचा दरबार भरत असे आणि त्या सभागृहामध्ये चांगल्या चित्रकारांनी काढलेली अशी मोठी मोठी चित्र होती. ते विवेकानंदाचं त्याचं बापाचं होतं त्याच्या आज्याचं होतं आणखी कोणाचं ऐकलं होतं. ते विवेकानंद त्या सभागृहातून टाइमता बरोबर ते हुजरा होत आहेत. त्या हुजऱ्याकडे सोडून थूक म्हणजे त्या राजाच्या बापाचं चित्र होतं. थूक म्हणजे आता त्या हुजऱ्याला नाम होता तुला राजूबाबांनी डोळे स्वामीजी काय होता एका कापडावर वेळे आपल्या रंगाच्या फरफट्या गेलेल्या कापडावर या हुजऱ्या थुंकाय सांगतो माझ्या बापाचं चित्र बाप नाही.